टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 यामधील हा प्रश्न आहे. 5 संख्यांची सरासरी 25 आहे. जर त्यातील 4 संख्या 30, 29, 25 असतील तर 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती? असा त्याने प्रश्न विचारला आहे. बघा, 5 संख्येची सरासरी किती आहे? 25 आहे. जर त्यांच्यातील 4 संख्या 30, 29, 25 आहेत, तर त्यातील 3 मोठ्या संख्या सरासरी किती? आता पहा इकडे. त्यांनी या संख्या आपल्याला क्रमवार दिलेल्या नाहीत. त्या ज्या 5 संख्या आहेत ना, त्या क्रमवार नाहीत. त्यामुळे चुकून तुम्ही x, x+1, x+2, x+3 अशा मानायच्या नाहीत. तर काय करायचं, फक्त आपल्याला 5वी संख्या आधी शोधायची. काय करायची? संख्या 5वी शोधायची. नंतर 5 संख्या शोधल्यावर त्यातल्या आपण 3 मोठ्या संख्या निवडायच्या आणि त्यांची सरासरी आपण काढायची. आता पहा, 5 संख्या सरासरी 25 आहे. जर त्यातील 4 संख्या 30, 29, 25, 20 त्यांनी आपल्याला 4ही संख्या दिलेल्या आहेत. फक्त 5वी संख्या आपण ओळखायची. 5वी संख्या ओळखण्यासाठी काय काय आपण करू शकतो पहा. एक तर आपण असं करू शकतो, की 5 संख्यांची सरासरी 25 आहे म्हणल्यावर त्या 5 संख्यांची एकूण बेरीज होणार 125. त्यातून ह्या चौघांची बेरीज वजा करायची. मग ते काय होणार? 5वी संख्या आपल्याला सापडणार. पहा, 5 संख्यांची सरासरी 25 आहे. म्हणजे 5 संख्यांची सरासरी बरोबर 25. म्हणून 5 संख्यांची बेरीज किती होणार? 25ला 5 ने गुणायचं, 125 आलं, 125 आलं. म्हणजे 5 संख्यांची बेरीज आली 125. 4 संख्या किती आहेत बघा त्या? 30, 29. मग असं म्हणायचं, दिलेल्या 4 संख्यांची बेरीज 4 संख्यांची बेरीज किती होणार? 30 अधिक 29 अधिक 25 अधिक 20 या चौघांची बेरीज करायची. 9 आणि 5 14, हातच्याला 1, 3 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8 आणि 2 10, 104 आले. मग ह्यांची किती बेरीज झाली? 104. 9 आणि 5 14, हाताला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 100 किती आले? 4 आले. त्या सर्वांची किती बेरीज झाली? 104 आली. 4 संख्यांची. म्हणून 5वी संख्या बरोबर 5वी संख्या बरोबर. पहा, 5वी संख्या कोणती होणार मग? 125 मधून 104 वजा करायचे. उत्तर आले 21. 5वी संख्या 21 आली. मग त्याने दिल्या कोणत्या संख्या होत्या? 4, 30, 29, 25, 21. 5वी कोणती आली? 21 आली. आपण काय करू? ह्या सर्व संख्या चढत्या क्रमाने मांडू. म्हणून त्या 5 संख्या चढत्या क्रमाने बरोबर कोणते होणार? 20, नंतर 21, नंतर 25, 29 आणि 30 अशा त्या 5 संख्या होणार बघा. म्हणजे सर्वात लहान 20 आहे, त्याच्यापेक्षा मोठी 21, त्याच्यापेक्षा मोठी 25, 29. त्यानंतर काय प्रश्न नीट बघा शेवटचा. तर 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती? 3 मोठ्या संख्या कोणत्या आहेत? ह्या 3 आल्या बघा. यांची सरासरी काढायची. म्हणजे 3 मोठ्या संख्यांची सरासरी बरोबर. पहा, प्रश्न कसा बघा. 5 संख्या सरासरी दिली, एकूण बेरीज झाली 125. 4 संख्या दिल्या, त्या चौघांची बेरीज 104 आली. ती वजा केली की उत्तर काय आलं? 5वी संख्या सापडली. मग संख्या कोणत्या आल्या मग त्या? 20, 21, 25, 29, 30 आल्या. त्यांना काय विचारलंय? सर्वात मोठ्या 3 संख्या बघा. 3 मोठ्या संख्या ह्या निवडायच्या. 25, 29, 30. 25 अधिक 29 अधिक 30 भागिले 3. 9 आणि 5 14, हाताला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 84/3.
यांची बेरीज किती आली 84 आली बघा. 25, 29 आणि 30 ह्या तिघांची बेरीज 84. 9 आणि 5 14, हातच्याला 1, 3 आणि 4, 6 आणि 2 8. 84 3 ने भागायचं. 3 2 6, 2 3 8 24, 28. मग त्यांचं उत्तर काय आलं 28 आलं. म्हणजे त्या 3 मोठ्या संख्या सरासरी 28 आली. मग 28 हे उत्तर तिथे पर्याय निवडायचा. पहा म्हणजे त्यांनी 5 संख्या सरासरी दिली ती, म्हणजे आपण काय केलं 5 संख्याची बेरीज काढली. कसं करायचं असतं, सरासरीला किती संख्या आहेत त्याने गुणायचं असतं, म्हणजे एकूण संख्या येतात. 4 संख्या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. मग त्या चौघांची बेरीज केली, ती 125 मधून वजा केली, मग 5 संख्या उरली. 5 संख्या आली, त्या संख्यातल्या आपण 3 संख्या निवडल्या ज्या सर्वात मोठ्या होत्या त्या. मग त्यांची सरासरी आपण काढली, ती आली 28.